तयार झालेत आपले ब्रेड पकोडे. खूप छान लागतात. करून बघा. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज मी बनवते ब्रेड पकोडा. तर ब्रेडपासून पकोडा बनवणार आहे. मी ब्रेडचा सँडविच बनवून घेतले होते आणि ज्या कडा राहिल्या होत्या ना, तर त्या कडांपासून मी आज पकोडे बनवत आहे. त्या कडा मी अशा कट करून घेतलेल्या आहेत. इकडे अर्धा कांदा मी उभा चिरून घेतला आहे. चिमटीभर हळद आहे, चिमूटभर हिंग आणि थोडासा ओवा. इकडे बेसन पीठ 1 चमचा, मोठा 1 चमचा बेसन पीठ घेतलं आहे. त्याच्यामध्ये मी मीठ घातलं आहे. आता आपण हे पीठ कालवून घेऊया. हे बघा, मी सगळे जिन्नस एकत्र केलेले आहेत. अगोदर कांद्यावरतीच आपण, म्हणजे कांद्याला पाणी असतं ना, तर त्याच्यामध्ये पीठ किती भिजतंय ते बघायचं आणि अंदाजाने आपण पाणी घालूया. जास्त पातळ नाही करायचं. हे बघा, आता आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. त्याच्यामध्ये घालूया ब्रेडचे तुकडे, मिक्स करून घेऊया आणि लगेचच तळायला घ्यायचं. कारण ब्रेड लगेच मऊ पडतो, तर आपल्याला मऊ पडलेला नको आहे, असाच हवा आहे. आपण लगेच तळायला घेऊया. आता मी तळायला घेते. थोडंसं चिली फ्लेक्स घातलेलं आहे, कारण मी तिखट घातलं नव्हतं. चिली फ्लेक्स घातलेलं आहे. आता आपण ब्रेडचे पकोडे तळून घेऊया. हे बघा, ब्रेडचे तुकडे आणि कांदा असा एकत्र आला पाहिजे, ते आपण सोडून देऊया. गॅस मंद आचेवरच ठेवा. सगळे पकोडे मी छान तळून घेते. कुरकुरीत आणि खूप छान लागतात चवीला. असेच तुम्ही खाऊ शकता. त्याच्यासोबत दुसरं काही खायची गरज नाही, किंवा चटणीसोबतही खाऊ शकता. मी कढीसोबत खाते, पण आता कढीची रेसिपी मी दाखवणार आहे. आता आपण उलटून घेऊया. दोन्ही बाजून छान खरपूस शेकूया. खूप टेस्ट वेगळी येते. कांदा भजीसारखेच कुरकुरीत होतात, पण चवीला अप्रतिम लागतात. करून बघा. सगळ्यात सोपी रेसिपी आहे. जास्त वेळही लागत नाही आणि कमी साहित्यात तयार होते. तर आता मी सगळे असेच बनवून घेते. बऱ्याच वेळा काय होतं, आपण ब्रेडच्या कडा फेकून देतो किंवा वाळवून त्याचा ब्रेड क्रम बनवतो. पण त्यापेक्षा जर तुम्ही अशी भजी करून खाल्लात ना, तर खूप छान होतात. लहान मुलांना तर खूप आवडतात. तर करून बघा. ब्रेडही वाया जात नाही आणि वेगळा नवीन टेस्टी प्रकार तयार होतो.